आज तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतला आहे लसूण, मीठ चवीपुरतं, जवस आणि ही तिखटवाली मिरची पावडर आणि ही कलरवाली मिरची पावडर। तर सर्वप्रथम मी गॅस चालू केला आहे, त्यावर कढई ठेवून असे जवस भाजून घ्यायचे छान फुगेपर्यंत। दोन्ही साइडने फुगले पाहिजेत जवस। ही जी चटणी आहे ना, ती पण आमच्या सोनाई गृह उद्योगातच बनवलेली आहे। आमचा स्वतःचा डंका आहे, तिथं अशी बारीक छान चटणी बनवून भेटते। ही मिरची पावडर पण आम्हीच बनवलेली आहे, मी स्वतः। त्यामुळे खूप छान बारीक अशी छान मस्त मिरची पावडर तयार झाली आहे। तुम्ही पण आमच्या सोनाई गृह उद्योगात या मिरची पावडर बनवण्यासाठी, वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी आणि रेडीमेड पाहिजे असेल तर रेडीमेड सुद्धा अवेलेबल आहे आमच्याकडे। चटण्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिजे असतील, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, तिळाची चटणी, कारळाची चटणी पाहिजे असतील तर ऑर्डर करा। बारीक गॅसवर असे जवस छानपैकी भाजून घ्यायचे, हलवत राहायचं सारखं। हे बघा, जवस असे छान भाजून झाले ना दोन्ही साइडनी, तडतड आवाज येईपर्यंत की मग ते गॅस बंद करायचा आणि ताटात काढून घ्यायचे, थंड करायला ठेवायचे। आणि थंड झाले की मी असे काढून ठेवलेले जवस बघा किती छान फुगलेले दिसत आहेत। दोन्ही साइडने मस्त फुगलेत आणि छान भाजून झालेले आहेत। ते गाळ झालेले आहेत, मस्त थंड झालेत। आणि आता मी ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। त्यामध्ये लसूण घालून घेऊ, नंतर तिखटवाली मिरची पावडर घालून घेऊ आणि ही कलरवाली लाल मिरची पावडर घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ आणि ही थोडीशी जिरं घालून घेऊ। आता ही मस्त मिक्सरला वाटून घ्यायची। मिक्सरमधून काढली, एकदम छान अशी बारीक झाली आहे। तिचा वास पण मस्त येतोय आणि चवीला पण खूपच छान झाली असणार आहे। तुम्ही पण अशी चटणी बनवा आणि कोणाला रेडीमेड पाहिजे असेल तरीही सांगा, ऑर्डर करा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।